तुमनं काय शब्द राय हाय माय आमना कारभारी का नाही वावरमा जायला शेतास पहिल्या बाया आमना कारभारी का नाही वावरमा जायला शेतास आमना मालक का नाही बाजारले जायला शेत पहिल्या बाया हा ते वा पिंटीना पप्पा शिलगाय दे त्या पिंटीना पप्पाले पुरा सत्यानाच करीन ठेवून आला वायसनी आको आई खेडा गावामा तरी बरं आको पिंट्याना पप्पा पिंटीना पप्पा एक ठिकाणी कार्यक्रमले गो कार्यक्रमले जावानंतर जडे मुक्काम दोन्ही नवरा बायकोस ना रूम वेगळा म्हणा रूम वेगळा आता मला बेडरूममा मला टाक दे ना मी झोपेलो तू अवबावले ड्युटीला जाणं होतं पायटामा उठना किचन रूममा चहा ठिरायता बेडरूम समोरच होतं मी देख म्हणतो भाऊ ते उठी घ्या भाऊ तो भाऊ स्वतः चहा ठिरायता आई बहीण बेडरूम माही सांगे म्हणे शशी तुमची चहा ठेवताय ना म्हणे माझी पण एक कप वाढवून घ्या म्हणतं शशी म्हण राहिनी बाई बहीण मी उठीन बसितली ना म्हणतं ताई म्हणे काय बाबा म्हणतं अहो भाऊ तुला जीज भाऊ लागस का नाही ना महाराज लगीन करेल ना म्हणे म्हणतो तू चांगलं उभाटी नाकली राहिनी गागर पाडीने शशी काय येडा पण आहे भाऊ वाटतुड केलं हो हिंदू धर्माच्या काही लोकांनी आपल्या धर्माचा नियम पाळत नाही महाराज पहिल्या बाया इथल्या नियम मार आहेत नवराले कारभारी मालक सती आईनं सांगितलं धनी स्वामी ऐका ना माझ्या बापाकडे यज्ञाचा कार्यक्रम आहे सगळे देव जात आहेत म्हणले आपल्याला जायचंय महादेवाच्या लक्षात आलं ज्या अर्थी आपल्याला पत्रिका नाही बोलवणं नाही म्हणजे नक्कीच त्यांना आपल्याला बोलवायचं नाहीये पण सती आई ऐकत नाही सती आई म्हणते जावं लागन तुम्हाला यावं लागन देव म्हणे बट सांग पण बिगर निवताना मी जात नाही बिगर निवताना जावो नाही बिगर निवताना गे का अपमान होई जास पण बाकीना लोक नुसता टाइम बागाडाल काय बी करत बटस गावात 3-4 पोळे आज उन्हाळ होतात कोठे बी पंगत दिगणे का खावाल बट जायत बाबा कोठे का पंगत दिगे ना खावाला आणि त्याच ना 4-5 ठरेल राय दगरे तू जर विचारण सांग देवा ना नवर देऊन कडणार आणि मला विचार मी सांग दिसू नवरीन कडणार एक रोज बटनात जेवणले एक बाबा उन्हा का रे उडा म्हणे आडीन काय पैसे घ्या कोणकडे दे नाही तर तुम्ही म्हणे आम्ही नवर देऊन कडणार तो एकले म्हणे तू राय म्हणे आम्ही नवरीन कडणार हात दिसू का म्हणे मुसडा माय 10 वाना जेवण उठ बाकीना बिगर निवताना जातं त्यासले माहीतच राहत नाही काय शेव असं ते नेमकं जेवायला बस महादेवानं सांगितलं आपलं जमणार नाही आणि तुम्हाला सांगतो बरं का माणसानं जीवन जगत असताना नियमात जगायचं नियमात काही ठिकाणी बोलवलं तरच गेलं पाहिजे काही ठिकाणी नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे काही ठिकाणी बोलवलं तरच गेलं पाहिजे काही ठिकाणी बोलवलं नाही तरी गेलं पाहिजे आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये जर बोलवलं नसेल तरी गेलं पाहिजे ते म्हणजे धर्ममंडपात कीर्तन असेल कथा असेल भगवंताचं कार्य असेल बोलवायची वाट नाही बघायची डायरेक्ट निघायचं न बोलवता गेलं पाहिजे हां लगीन राहीन कोणता दुसरा कार्यक्रम शे तटे बलावाशिवाय जावान नाही बाकी ना ती इथला नेता तेल राहतस ना तेवढं बरं आहे देवबानामा काय तसा लोक आहे दिकी राहणार नाही मला आणि मला 1 तास उभं राहा नाही भाऊ देवबानानं काहीच सांगाव नाही दादाऊ जे बी सांगसू बटत ताना सांगसू जडे तुमनं कोण राहत नाही ताना देवबानानं सांगेन कोण बरेल घरमा दाती गाली इथला 17 लोक येले दाडेल होतं आणि 5 मास बाग आडेले त्या निम्मे बी फजेल नाही येतं हा ऐका काही लोक सप्तानी पंगत मा बापू बाबा पंगत जर सप्तानी राहिनी ना जावत नाही लग्न राहिनं तरी लगीन मा पोऱ्याला दाडतीन वय रे बावड्या 1 वाजाडीन जेवण बी करी रे लगीन मा पोऱ्याला दाडतं वय रे बावड्या 1 वाजाडीन जेवण बी करी रे आणि लगेच दुसरा 8-10 दिन मा गोंदाईनं निवतं उद्या गोंदाईनं बावड्याला असं वाटत मन बाप माले धाडत भो बावड्या हात पाय धुवून शर्ट घालच बापी चारणता काय रे बावड्या कोठे चालणार काय म्हण तात्यान घर निवतं येले कसा ना रे गोंदाईनं ठाय का बट्टे बावड्या तडे माल जाणं पडी भाऊ तू जर घेत त्या काय म्हणते पोऱ्या सोऱ्याला दाडी ना भाऊ म्हणजे आता गोंधन ठिकाण कितला देव करायला लाग्या एक बुकामा मुकाकड टाकू असा असले कितला वायबार धंदा आहे हा आपला परमार्थ आहे काही ठिकाणी बोलवलं तरच गेलं पाहिजे काही ठिकाणी न बोलवता गेलं पाहिजे आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये ते म्हणजे चुकीच्या कामांसाठी विठ्ठल विठ्ठल
महादेवानं सांगितलं तुझा बापाकडे कार्यक्रम आहे, तुला जावं वाटत असेल यज्ञाला कार्यक्रमाला तर तू जाऊ शकते, मला नको बोलू म्हणला. सती आई म्हणते हरकत नाही. सती आई निघाल्या, पण निघाल्याच्या नंतर तिकडे मायबापांनी ठरवलं होतं की सती आल्याच्या नंतर जर आली पण तर तिला कोणी बोलायचं नाही, तिचा होईल तितका अपमान करायचा. आणि सतीचा अपमानच केला. सतीला बघितल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याचं वर्णन करायला सुरुवात केली. काय हिचा नवऱ्याकडे स्मशानात राहतो, आंगले राख लावस, अंगवर घालाल कपडा नाही, सर्प गयामा टाकी फिरत, काय जयाना. पण आता तुम्हाला सांगतो बरं का पुरुष मंडळी, बाई घरमा नवराल कितली का कोमचाडे ना, पण माहेरमा जर कोणी काही बोलणं ना माहेरवालाच नाही कहर नाही. मग खरं आहे का नाही बहिणी असं? हां मन नवरा आहे बोले मी कच्चा खाय जाजू, पण कोण बोला नाही. हां बायांचा स्वभाव असतो, माहेरमध्ये सगळं पचवून घेता पण नवऱ्याचा अपमान नाही पचवत बरं का. आई बलती भारी काम, बलती भारी गोष्ट शे बाईस नाही. हो आते नका उठ जाता बहिणी सो. हां आते बसेल राजा. काढले चप्पल काढले ताई, काढ ना बहीण चप्पल काढ. काढले काढले होय, काढ दीदी चप्पल काढ, मोठ माय चप्पल काढ. विठ्ठल विठ्ठल सतीचा अपमान झाला. माझ्या नवऱ्याचा अपमान म्हणजे माझ्या पतीचा अपमान म्हणजे तो माझा अपमान आहे. कदाचित माझा अपमान मी पचवू शकते पण माझ्या नवऱ्याचा अपमान नाही. सतीनं यज्ञामध्येच उडी मारली, तिथं आहुती दिली स्वतीनं. आणि ते जेव्हा प्रेत घेऊन म्हणजे सतीचा जे देह आहे तो घेऊन जात असताना जिथं जिथं सतीचं प्रत्येक देहातलं एक एक अवयव पडत होते तिथं तिथं आदिशक्तीचं अधिष्ठान झालेलं आहे. विठ्ठल 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 हे झालं आजचं कीर्तनाचं निमित्त. आता चला अभंगाकडे. विठ्ठल 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 अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडूनी संसार बैसली अंगणी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवून आणि पटवून सांगताय. भैया अशा देवाला शरण जायचंय, अशा देवाला शरण जायचंय की त्या देवाला भक्ताचं काम करायचा लाज नाही वाटली पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. मग ऐका ना, साधकांचा तुकोबारायांना प्रश्न असेल, क्वेश्चन असेल, का हो तुकोबाराय अशा देवाला शरण जायला सांगतात की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे. पण असा देव कोणता आणि कोणत्या देवानं भक्ताचं काम करायला लाज ठेवली नाही असं एखादं उदाहरण, एखादं एक्झाम्पल सांगतात. किती कालच्या पातळीचं काम माझा भगवंत करतो. शॉर्टकट उदाहरणं सांगेल, लक्षपूर्वक ऐका. महिला माता तुम्हाला सांगतो, परमार्थ करत असताना असा करायचा की भगवंताशी नातं जुळलं पाहिजे, भगवंताशी नातं जुळलं पाहिजे. जसं की महिला मातांमध्ये अजून एक संत, जी संत लोकांच्या नजरेच्या समोरच येत नाही, ती म्हणजे सखुबाई. सखुबाई नावाची एक संत होऊन गेली. वारकऱ्याची मुलगी आहे, अंतकरणापासून देवाची भक्ती करते. वारकऱ्याची मुलगी नियमात जगत होती, पर वयात आले आणि लग्न ठरलं. लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा, आपण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाचा कार्यक्रम ठेवतो. सत्यनारायणाची पूजा असते का तुमच्याकडे? असते ना महाराज? तुमच्याकडे बसणं सत्यनारायण पूजा? हां मग चांगलं आहे. काय ना दोंडायचा ना आपला अंतर तरी 40 काही किलोमीटर नव्हे, 40-45 नाही का? कितलं? 40 किलोमीटरनं अंतरशे. काय ना 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात. म्हणून मी प्रत्येक परिसरात गेलो का विचारून घेतो, कारण कोणाकडे कशी पद्धत राहस, कोणाकडे कशी पद्धत राहस विचारलेलं बरोबर आहे की नाही. प्रत्येक गावना आणि प्रत्येक खेळाने ते पद्धत नियम बदली जायला राहतच. कोणाकडे काय पद्धत, कोणाकडे काय पद्धत. आता आमना दोंडायच्याकडे अशी पद्धत आहे, बापू माणसे मरेलवर शिलगावतस. हां म्हणजे जवळजवळ सारखंच आहे बुवा.
भलता साधारण बारी लोक दिकी राहणार मला. बरं काय असं तयार वावर राही ना का पैराला जड नाही जास. कितला भारी लोक येतं सहज बोल राहणं तरी अशी राहणार फुलं आनंदली राहणार. हां असा लोके पाहिजे हसत खेळत राहणार ना त्या वातावरण मग चित लागस. कितला भारी लोके बसलेत भाऊ. सहज बोल राहणं तरी फुलं आनंदली राहणार. आणि तुमले सांगस बरं का हसतो त्याला रोग नसतो. हसत राहतो मी ज्या 50 पुढला काका आहेत ना त्यासले सांगस मी जरा हसत राहणार ना शपथ सांगस दिल खोलीन आपला कीर्तन मग जरा अशी ना मला पक्क माहिती मन अख्खा विनोद मच कीर्तन करस मी पण दिल खोलीन जरा अशी ना 6 महिना अटॅक येऊ आणि आपली गॅरंटी. बाकी ना बाबा म्हणतच होते 6 महिन्यानंतर काय करा ना मला 60-70 हजार दे देवा ना जग नाही मग पैसाशनीकडे काय दखान हो. पैसा माणूस आयुष्य राहण्यात कमाईली हो. हा काय आनंद आहे राव. कितला भारी लोक येत सहज बोलो तरी असतं. बाकी ना आपण हसाडो हसतात नाही रडावते असा दगत त्या. हो तू हस रे उपडी जाशी रे हो काका असा ना का बिली आहे का तुन काय बानड धंदा आहे बोल लोकेच ना. हे हास आपण इथलं बी ना खाणार मग. विढल विढल विठ्ठल 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 सत्यनारायणाची पूजा वगैरे आटोपली घरातून केर कचरा काढला सखूबाई फेकायला जातीया. केर कचरा फेकायला सखूबाई जातीया पण नेमकंच तिकडनं वारी येत होती आणि वारकऱ्यांचं भजन चालू होतं. हे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली अंतकरणापासून वारकऱ्यांचं भजन चालू होतं. वारी चालली होती. सखूबाई केर कचरा फेकायला आलेली. सखूबाईचं लक्ष गेलं वारकऱ्यांकडे. वारकऱ्याची मुलगी स्वतःही वारकऱ्या जेव्हा वारीला जाणाऱ्या लोकांना बघितलं केर कचरा ज्या टोपलीमध्ये आणलेली का टोपली फेकली आणि वारकऱ्यांच्या वारीतच सामील झाली. बराच वेळ झाला सखूबाई अजून कशी येईना. सासूबाई आवाज देते सकू ए सकू कुठं आहेस. ज्या पोराबरोबर लग्न झालेल्या त्या पोराला सांगितलं त्या बाईनं तिच्या पोराला अरे तुझ्या बायकोचा पताच नाही बघ न कुठे म्हणून. नवराई शोधतोय सखूबाईला सासू शोधते पण सखूबाई काय दिसेना. थोड्या वेळ नंतर सासरे बुवा फिरून आल्याच्या नंतर सासरे बुवानं सांगितलं सकू पाणी आण ना बेटा मला प्यायला. सखूबाईनं पाण्याचा ग्लास भरला आणि सासरे बुवांना पाणी दिलं. सासू म्हणे का हो सकाळी आराया मार राहीन तू पहिलाच दिनल्यावर दांगडू पहिलाच दिनले म्हणा इथला खा रे म्हणे तुले. हां आणि सून सासूचं नातं इतकं पवित्र आहे ना बाबा एवढं पवित्र नातं आहे पण काही लोकेशनी सांगरे डांगरे बटा सत्यानाश कर दे ना. हां पूर्ण लग्न वेगी बापू बाबा पोरगीचं लग्न झालं तुम्हाकडे शेकाती पद्धत कन्यादान करानी लग्नामा कन्यादान करतस ना बरोबर आहे ना. मग आको विचारस तुमले समजा आते रवी किरण महाराज कीर्तन लिहिल शे तुम्ही जी दक्षिणा दिशात मना कीर्तन दक्षिणा लिन मी निघी गो तुम्ही मला फोन करी विचारशात महाराज आमना पैसाच ना किराणा बरा का वावरली ना. काय संबंध दान करायच्या विषयी संपी घ्या बरोबर आहे की नाही बरोबर आहे की. एखाद्या ब्राह्मणांना तुम्ही गाय दान केली गाय दान करानंतर दूधनं पेमेंट लेवल तुम्ही जातस का. हां दान करायचे विषय संपी घ्या. मग ही सुद्धा दान करतात तुम्ही कन्यादान दान केली गेली आहे ना. दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही. मग आपला अधिकार राहत नाही ना तरी सुद्धा काही काही माया दिनभर मग 4-4 फोन करते का बहीण तुला कोणी काही बोलणं का तू खाद का बरं 3 तास मग मरी जाई का ती कितलं घर मग दाती घाला नशे. हा अरे जगा आणि जगू द्या हो. आणि बाकीने पुरी बी इथल्या वायबारीत काही काही देव बनाण्या पुरी सोड्यात ते नवरा थोडं का काय बोले ना 1-2 शब्द का बोले ना लगेच फोन लावते मम्मी पाव हे मला घाण शिव्या देतात पप्पांना पाठवून दे. आणि आतेना पोरीले का त्या काय आहे तीस उजीव घेत काय म्हणतात मूर्ख आहे का तुला अक्कल नाही का बिंडोक आहे का इथलंच बोलतास आतेना पोरी तरी सुद्धा मायबापले फोन करीन लेवाल बोलायले तीस.
बहीण तुले मूर्ख म्हणामा, नालायक म्हणामा, इथला रागीर आहे ना, तून मायले विचार तून बाप कसा उद्धार करे तून मायना. अरे इतकं पवित्र नातं आहे, नका ना सत्यानाश करू त्याचा. प्रत्येक सुनबाईला विनंती आहे, मायबापांचं घर सोडते ना माय, त्याच दिवशी निर्णय घ्यायचा, हे माझ्यासाठी परकी असू शकतात पण माझे सासू सासरे हेच माझे मायबाप आहेत, हा भाव मनात ठेवा. हां थोडं जड जाई तुमले, हो थोडं जड जाईन, बाकी ना पोरी म्हणते ना मरी जायचो आमनाच किडा पाडाय ना तो. मायबाप सोडा आणि सासू सासरे मायबाप म्हणा, दिवस चांगला जातील. का बरं माहिती आहे का, तुम्ही जवळ माहेर माय निघते ना बहिणी सोन, राग नाही राहणार ना तुमले, खरंच ना मायच्या. कारण मला खरं बोलान सवय बाबा, खरं बोलान सवय. बऱ्याच बाईसले पचत नाही म्हणा खरं बोलेल, बाकी ना चिलगाव येडं आहे त्यानं बरं काय लागस. पण माझा बोलण्याचा राग नका धरू, माझ्या कीर्तनातून मी परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो बरं का. सून सासूचं काही सांगायची गरज नाही, पण तुम्हाला जोपर्यंत आपलं जीवन जगायची पद्धत कळत नाही तोपर्यंत भगवंतापर्यंत पोहोचणं शक्यच नाही महाराज. पहिले आपले नियम मारानं पडी, चौकट मारानं पडी, कोणतं नातं कसं सांभाळा नाही शिकणं पडी पहिले. प्रत्येक मुलगी माहेरवरनं निघते ना, तर तुमचे भाऊजाईला सांगतात, भावाचं जर लग्न झालं असेल तर भावाच्या बायकोला सांगतात, वहिनी मी जाते ग बाई, पर ऐक ना, माझ्या पप्पांना सकाळी नाश्त्याची सवय या, माझ्या मायला सकाळी चहा लागतो, 1 कप चहा बनवून देत जाय ग. म्हणजे तुम्ही वहिनीने तुम्हाला मायबापले सकाळी मग चहा नाश्ता देवाला पाहिजे अशी अपेक्षा असेल तुमले. तसं जाटे सासू सासरायले सकाळी मग चहा नाश्ता देत जा, नक्कीच तुम्हाला मायबापले बी टाईमवर भेटी. कारण आपला जुना लोकेशने म्हणे, शेजीन उसनवारी या ती लेवणी, हां चुलान मांगे सुईन मांगे, असं आहे ते. हा इथलं बोट समजस मग येडापणा का करते बहिणी. विडल विडल विठ्ठल विठ्ठल आणि अजून दुसरा फायदा सांगतो, तुम्ही सासू सासऱ्यांचं जर करत असाल, त्यांना खाऊ घालत असाल, तुमचे लहान लहान लेकरं बघतात ना, ते तरुण झाल्याच्या नंतर लग्न केलं ना, लग्न केल्याच्या नंतर त्यांना जर बायको थोडी स्ट्रिक भेटली ना, हो ती बाई जर सांगे ना पोऱ्याला, ए इथून मायबाप मा राहणार रे, तो सांगे असं चालणार नाही. मनी मायनी मना बापनी मना आजी बाबासले खावाडेले मला खावानं पडी. हाय कवय सांगी, आमना खानदानमा मायबाप वागानी परंपरा आहे, हाय कवय सांगी तो, त्याने आजी बाबाला त्यानं मायबाप सांगे देखील पाहिजे तवय सांगेन तो, बरोबर आहे की नाही. हां बोल नका. म्हणून प्रत्येक बाईला विनंती असेल माझी, आई वहिनी एक बाजू, आता दुसरी बाजू ऐका. आई वहिनं सुनबाईसनी आता दुसरी बाजू, सासूवासनी बी थोडं धीर धरत जा बहिणीस. काय ना आपला जन्म, हा भगवानने आपले धाडेले, जिथलं चांगलं करताय तिथलं चांगलं करा. पण लोक चांगलं करतात नाही, पण किडापाडाशिवाय राहतात नाही, काहीच फायदा नाही. कारण आपण मेल्याच्या नंतर नाव निघायला पाहिजे हो. हां मरानंतर सुद्धा लोकेची म्हणावं, काय तात्याना स्वभाव होता, काय आप्पा होता भाऊ, अरे 2 वरीस राहायला पाहतात बिचारा. नाही ते गावमा इथला किडा पाडताना मरणात ना तरी प्रेत यात्रा मागे, अरे शिलगाव रे बरं गे रे, देवबानानी गाण गे रे भाऊ, इथलं बी काय वायबार जगो, बरोबर आहे की नाही. सुनबाईला सांगितलं गेलं, सासूबाईला बी सांग नाही, तुम्ही पण तुमनी पोरगीनं लग्न होई गे ना, बावड्यानं लग्न होई गे ना, येणारी सुनबाईने आपली पोरगी जाऊ भाव मनमा तयार ठेवा ना, ती नक्कीच तुमले माय म्हणेन. फक्त सुनबाईशनी चूक नाही महाराज, दगा बाबा साहेबराव बाबा, एक हाते टाई नाही वाजत, दोन्ही हात पाहिजे. सुनबाई बी इसले माय म्हणावे, पण या बाकीने म्हाताऱ्या बी ऐकाल तर धल्या उजी किडा पाडती बाकीने. हा तेवढं देवबानाने नाहीत बुवा. समजा 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 जर का तुमना पोरगानं लग्न होत नाही, पोरगा 28 वरीस नाव घ्या, माय मन बावडे 28 वरीस नाव घ्या बहीण, अको 2 वरीस मग 30 वरीस नाव जाय देव बा, भेटू दे रे बरी वाईट, नकटी वट्टी का वय ना, पण वय जाल पाय माझ्या डोळ्या दगत. बाकी ना त्या असं सांगा कशी कराय ना, फक्त जिवंत राहायला पाहिजे. म्हणजे देव नवशी तुम्ही वहू गरमाला येतीस, आणि ती वहू येवानंतर आव बिचारा याव बी 30 वरीस नाव जायला थोडं मागे मागे फिरस दल्या माय वो
भिकू हा ते तीन मागेच फिरस बाई. बाकी ती इथल्या येड्या राहतेस ना, एक ठिकाणी कार्यक्रम लेखू पिशविठी मंजुळी ना मंजुळी बसणे म्हणे बाबा म्हणतं काय म्हणे मन पोऱ्या इथला बारी होता ना म्हणा तू नाही राहू द्या ना कुत्रं आहे ना राहू द्या म्हणजे ते कुत्रंसुद्धा सिद्ध कराय ना मी 4 पाय नाही तरी कीर्तन ऐकालो नको. बाकीना 2 पायना घर झोपेलेत कोणले कुत्रं म्हणू चाल. आणि बाकीना असा खेळा पाडणार राहतं ना काय कोण जात नाही त्यान कीर्तनले. बाकीना जा काय नाही रे कुत्रं सुद्धा होतं नाही त्यान कीर्तन मग असं बी कोण म्हणावं नाही कुत्रं बी गे भाऊ बोला नाही. हां मी गहू जेमतेम तर मी तकी जायलो तू प्रवास पक्का वय जायल. ते आजी माई मन पुढे बसणी म्हणे महाराज म्हणतं काय म्हणा पोऱ्या इथला बारी होता थूक सुद्धा वलांडी नाही. पहिला मुले लेवाल गे त्यांचा असून काय खावडन काय नाही बायकोनच ऐकच म्हणे तो म्हणतं माडी त्यांचा असून काहीच खावाड नाही तुला पोऱ्या पहिला लेंडा बैल होता फक्त तू काही वय काही नाही राहता तो नाही म्हणे महाराज त्याला काहीतरी खावाड्यालाच आहे म्हणे. म्हणतं तुनं बट खरं आहे माडी पण मी इथला दूर तर येले मी आराम होई 1 तासभर म्हणेन लवकर येले तू इथल्या पुढ्या का बस सोड राहिली मंजूर. नाही म्हणे महाराज मला असं वाटणं तुम्हाला बाली बी लंबरला तुम्ही गुड्या बी दखतस का म्हणे म्हणतं आत ये तुना सत्कार करणार. म्हणजे इतका भाव चुकी ना वय जायच्यात ना नातास मा तुमना पोरगा आहे अरे तुम्ही सुनबाईन संगे खुश आहे ते आनंद लिहा ना तुम्ही तिथलान करताच त्यानं लगीन करेल रासकाने खुश आहे ना बायकोन संगे राहू देव वा त्याचले देखील आनंद लिहो. पण बाकीने बाईसले सुनबाई जर का त्या पोऱ्यान गाडीवर बटणी का तीच ना तोंडे डोकं धरलीस ना पोऱ्यान गाडीवर वो बटणी का अशा दगती त्या इथलं तिरप तोंड करायचं असा असा मग तुले लक व्हावं जावं पाय तंगडी तिरपी फेकायला लागतं बानट सुरत नाही काम नाही गरज नाही काय येडापणा करत तू असं. आणि आईच बाजू देखाते पोरगींकडे जा पोरगीनं जर कदा जवळ ऐकत अशीन तर म्हाताऱ्या या धरल्या काय सांगली माय जवळ ते देव बेटी घ्यावीन म्हणा हां मन संगुनात सबत सुद्धा वलांडत नाही. हां म्हणजे तुला अंडेर ना ऐकते जवळ देव आणि सुनबाईनं जर पोरगा ऐकत असेल ते नालायक बायको ना ऐकायला लाग गया मराल टाईमवर चहा बेटी तुला वाय बारले विठल विठल सखूबाईच्या सासूनं सांगितलं सकू कधीची आवाज द्यायली कुठं गेलतीस ग. सखूबाईनं सांगितलं आत्याबाई खरं सांगू का तुम्ही आवाज देत होते मी ऐकत होती पण मी हरिपाठाला बसली होती मी वारकऱ्याची पोरगी मी स्वतःही वारकरी या हरिपाठ करत असताना कोणी कोणाशी बोलायचं नाही मी मंदिरात बसून हरिपाठ करत होती आत्याबाई म्हणून तुम्हाला आवाज दिला नाही म्हणले मी. आता मला सांगा खरी सकू तर वारीला गेली ना खरी सकू कुठे हो बाबा वारीला गेली पण इथं सकू होती का मग ती माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं जर माझा भक्त माझ्यासाठी बदनाम होत असेल तर त्याची बदनामी मला अजिबात सहन होणार नाही. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि सखूबाईच्या रूपात येऊन उभा राहिला सखूबाईच्या घरी. सखूबाई वारीत चालत्या पर जगाचा मालक विटेवरचा मालक इथं काम धंदा करतोय धुणं भांडी करतोय. एके दिवशी सखूबाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली काम वासना आणि सखूबाई समजून माझी पत्नीच आहे असं समजून सखूबाईचा पती देवाच्या जवळ गेला. महाराज आता बोलेल तर काय बोलेल सांगेल तर काय सांगेल. सखूबाईच्या रूपात असणारा माझा विटेवरचा मालक सखूबाईच्या नवऱ्याची कामवासना म्हणजे इच्छा सुद्धा पूर्ण करतो. महाराज भक्ताचं जर अंतकरण शुद्ध असेल आणि शुद्ध अंतकरणाने जर तो भगवंताला शरण जात असेल अशा भक्तांचं काम करायला माझा भगवंत लाजत नाही. अरे भक्ताच्या नवऱ्याची बायको सुद्धा होतो माझा भगवंत. फक्त आपली भक्ती खरी असणं पाहिजे आपली भक्ती खरी असली पाहिजे तर जमतंय ते. हो अजून सांगेल पर भजन करा विठ्ठल विठ्ठल भिल्ल समाजाची शबरिया मी प्रत्येक ठिकाणी सांगतो अभंग घेतल्याच्या नंतर भिल्ल समाजाची शबरिया भिल्ल समाजाची शबरी महाराज पर भगवंताची प्राप्ती कशी करून घेतली
लहानचपणात लग्न व्हायचे अगोदर, लहानपणी लग्न व्हायचे आणि जवळ दाखलपणे लग्न आहेत ना तर असं काही जास्त माहीत बी नाही पडे. सरकारने कायदा काढा 18 वर्षांनी पोर आणि 21 वर्षना पोऱ्या, तटपर्यंत बी ठीक होतं. आता 21 वर्षनी पोर आणि 25 वर्षना पोऱ्या. आयुष्यच आपलं ते 60-70 न राहायचे, अर्धा ते उई घ्या. पहिले एकच घरमा 4थी पिढी दखाल भेटे. का बर? 18-20 वर्षना पोऱ्यानं लगीन होई जाय, बाप बन जायला राय. लगेच तो बाप नातू दखिले, नातू नाको 18-20 वर्ष मला लगीन, लगेच पंजोबा. कारण तो 60 वर्षना वस होती मग तिसरी पिढी ते पुरी होई जाय. आते ते असं उलट होई जायले. आवभावनी बायले दिवस राहतच तिथला मग अर्धा होई जास आणि बाकी नाको या विमल पामल खाणारा तसाच आवरी राहणार कॅन्सर कुन्सरमा. हां, बापनीच पोऱ्याला दखन आहे असा सुद्धा किस्सा शेतच. न कळत भगवंतानं संकटात आणलं असेल तो भाग वेगळा आहे. पण काही माई खावामान काही माई पिवामान मर राहणार. हो, आणि तरुण भाऊसले आपला संदेश आहे, आठे ना पोरे चांगला दिखी राहणार, कीर्तन नियोजन करणार म्हणजे गाव चांगलं आहे. पण जर 1-2 टक्का बी होती ना असं दारू गांजात काय पिणारा पोणारा पायपडी सांगत भाऊन बंद कर द्या रे. कारण कोणत्याच भावाला वाटत नाही माझ्या बहिणीला एखादा दारू पिणारा पोराला द्यायला पाहिजे असं एखादा बावले वाटस का? दारुड्याला मन बहीण दिसू असं एखादा बावले वाटस का? नाही ना. मग तुमनी बहीण दारुडाला देणी नाही शे आणि तुम्ही दुसरा पोर करायला जाता, तुमले लाजाने वाटते का रे बेवडा असून. विठ्ठल 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 लहानपणी लग्न झालेलं पर तेव्हाची पद्धत त्या आदिवासी लोकांची बकरांची दावण बांधलेली. शबरीनं बापाला विचारलं शबर राजाला, बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले? म्हणले बेटा तो लग्न करायचं ना तर लग्नाची पंगत द्यायची म्हणून एवढे बकरं बांधून ठेवले आहेत. शबरीला वाटलं जर एवढे बकरं मरत असतील तर मला लग्नच करायचं नाही. कोणले वाट नाही शबरी जातनी कोण होती? भिल्ल समाजाची शबरी. आखो ऐका, जातपात संगे आपले काही घेणं देणं नाही. मी जातले अजिबात व्हॅल्यू देत नाही. तुम्ही कितला मोठी जात नाहीतच पण तुम्ही नेममा कितला येतच ते महत्त्व नाही. मज या जातीचे मज भेटो कोणी गड्यात माड असेल त्याच्यापेक्षा मोठं कोणले म्हणत नाही मी. जातीनं जर ब्राह्मण असेल, मला संतांची शिकवण आहे, जातीनं ब्राह्मण असेल आणि तो जर अभक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात. अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली, तुकोबाराय सांगतात, रव्या नाही. तुकोबाराय शिवी देतात. तशा जर ब्राह्मण असेल आणि अभक्त असेल तर हां, नाहीतर ब्राह्मण जर नियमात असेल तर त्यांना भूदेव म्हणलं जातं. भूतलावरचे देव मानले जातात. पण ते जर चुकीचे असतील तर तुकोबाराय शिवी घालतात. हो, म्हणून नियमाला महत्त्व आहे महाराज. तुमच्या गड्यात माड असेल तुम्ही चांगला, आणि जर समजा तुम्ही खूप मोठी जात नाहीतच, मला जातनं उल्लेख करणार नाही शे, खूप मोठी जात नाहीतच, आणि जर बायको संध्याकाळी दाक मारा असू माय हो कितली पिईन काय पिईन काय म्हणणं आहे मग. हां, जर तुनामुळे तुना बायको पोरले टेन्शन होईल भाऊ पिईन आखो गरमा डोकंलाही आमले जेव बी देणार नाही भाऊ, मग काय मोठी जात ना याला कोणती जात ना म्हणशात तुम्ही? काही कामना नाही. जातले काही नावले जात तुम्ही वर्तणूक ठरावंच तुम्ही खरंच कोणती जात नाहीत आणि कितली बारी जात नाहीत असं. हां, एवढं ध्यानमा ठेवा. जातीला अजिबात किंमत नाही. भिल्ल समाजाची शबरी, पण तिला वाट नाही इथला जनावरे मरतच होते मला लगीनच करणं नाही म्हणे. हाय कोणले संबंध बहिणीच वन शबरी जातनी कोण होती? हाय जातनी भिल्ल समाजनी शबरीला संबंध नाही. शबरी मायले आणि तुम्ही मोठ्याला जातना म्हणणारा. जातनी बिल्लीनले समज नाही. बिल्ल समाजनी शबरीले मटण माझा का हो नाही, आणि तुम्ही स्वतःले चांगली जातना म्हणणारा सांगतो. मालकाने ठेसा मग काळ्या टाकासो ठेसाचा वाद देत नाही. चाल मर जाय रे वो गोरा पांढरा, तू फाशी लिन मर जा रे चांगला उपडी घ्या तर कोरोना मा कितला वायबार धंदा आहे. हा, जातनी भिल्ल समाजनी शबरील समजणं जनावर मरायला नको, आणि तुम्ही स्वतःला मोठी जातना म्हणतच काळ्या टाकाचा ठेचा असं वाद देत नाही. मोठं कोणले म्हणू अजून बी प्रश्न आहे. विठ्ठल विठ्ठल जो पण इथं भेटायला येईल तो जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी येईल.
दुसरा कोणी परपुरुष इथे येणार नाही वाट बघत होती. 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघत होती. आणि माझा प्रभू लखनजींना घेऊन शबरी आईच्या कुटियाच्या समोर आहे. आणि शबरी आई तर वाटच बघत होती. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया को पावन होगा। जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया को पावन होगा। आएंगे रघुराई उनको आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. प्रभूंची वाट बघत होती. पण देव कधी येतील सांगता येत नाही. पण देवाला खायला काहीतरी असावं म्हणून बोर जमा करत होती. पण तेच बोर टाकायची टोकरीमध्ये जे गोड लागत होते. आंबट बोर फेकायची. शबरीने उष्टी बोर नाही खाऊ घातली. महाराज तिचा भाव बघा ना, भाव काय आहे. हा, जर गोड लागलं ते टोकरीमध्ये टाकायचं, आंबट बोर फेकायची. आणि भगवंत आल्याच्या नंतर बोर दिली खायला. बोर खातोय माझा जगाचा मालक प्रभू रामचंद्र. स्वतः बोर खात होते प्रभू रामचंद्र. मुठभर बोरेलीनाथ लखन आतमध्ये नाथ लखन ले भैया तू भी खा ले, अपनी माँ का प्रसाद है. लखन सबरी मायनकडे दके काय बोरेस कडे दके. बापरे, आई बहीण ना उष्टा बोरे. आई बहीण जंगल महाराज आमच्याकडे काय कोलगेट ना टायाने दात घसाले. प्रभूचं लक्षण आहे. लखनजीनं ते बोरं दिली फेकून. लखनजीनं बोरं फेकले. माझा जगाचा मालक बघत होता. कोई दिक्कत नाही, तू माझ्या भक्ताचा अपमान करतोय, पण लखन तुला हेच बोरं बरोबर खाऊ घालतो म्हणला. जेव्हा इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना लखन मूर्छा येऊन पडला, बेशुद्ध पडला, तेव्हा वैद्यानं सांगितलं लखनला जर वाचवायचं असेल तर आयुर्वेदिक जडीबुटी आणावी लागेल. ती जडीबुटी घ्यायला गेलेले हनुमंतराय द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. आणि तिथली जे जडीबुटी दिली ना लखनजीला, ती फेकलेली उष्टी बोरं होती ना, ते उष्ट बोरच ना जाडेसने जडीबुटी पाजी म्हणा भगवानने. तटे जात नाही देखी. आता म्हणा सक्का भावे आणि भिल्ल समाजनी शबरी हिना उष्टा बोरेसनी जडीबुटी काब पाजूबो. हा विचार नाही करा. भगवान भाव का भुकेला. देव बाबाचा भुकेला, देव बाबाचा भुकेला, देव बाबाचा भुकेला, देव बाबाचा भुकेला. ती तुझ्या हृदयाला, ती तुझ्या हृदयाला थोर देवाचा. तिथं भिल्ल समाजाची शबरी असं नाही बघितलं. आणि माझ्या भावाला काय चुकायचंय, पण महाराज भाव नाही बघितला, भक्ताच्या अंतकरणातला भाव बघितला. हा, शबरीची उष्टी बोरं खायला लावली. भाव चांगला असेल ना तुमचा, भगवंत तुमचं कोणतंही काम करायला उभा राहतो. अजून सांगतो, जात नाही बघितली. भिल्ल समाजाची शबरीची उष्टी बोरं खाल्ली, भावालाही खाऊ घातली. कोणत्या का पद्धतीनं असं ना. इकडे सखुबाईच्या साठी सखुबाईच्या नवऱ्याची सुद्धा बायको म्हणून इच्छा पूर्ण झाली.
एवढ्यावर नाही विषय थांबत. भगवंत किती खालच्या लेव्हलला जातो ऐका. मार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखामेळा. चोखामेळ्याच्या बायकोचे दिवस भरते, बाळणपणाची वेळ जवळ आहे. चोखामेळा वारीला निघत होते. पत्नीला सांगितलं, ऐक ना सोयरा, मला वारीला जावं वाटतंय ग. म्हणले तुम्ही वारीला जात आहेत, पण माझी बाळणपणाची वेळ जवळ आलेली. तुम्ही वारीला गेलात तरी तर कोणीतरी पाहिजे. म्हणले काळजी करू नको, मी माझ्या बहिणीला पाठवतो तुझ्याकडे. बहिणीला पाठवतो असं सांगितलं. सोयराबाईनं सांगितलं, स्वामी धनी जा, पण तुमच्या बहिणीला पाठवा, माझ्या ननंदबाईला पाठवा म्हणला. नामचिंतना चोखामेळा एवढा वेळा झाला की बहिणीला सांगणं विसरला. नामचिंतनात इतका वेळा बहिणीला सांगणं विसरला. आणि इकडे बाळणपणाची वेळ जवळ आहे. माझा विटेवरचा मालक बघत होता चोखामेळा, अरे तुझ्या घरात एवढं मोठं संकटाला तुझी बायको तोंड देणार आहे, तू विसरला तुझ्या बहिणीला सांगणं माझ्या नामचिंतनाच्यासाठी. माझ्या विटेवरच्या मालकाला तिथं सुद्धा विटेवरनं उडी मारली. चोखामेळ्याच्या गावच्या शिवजवळ आला. अजून गावात गेलेला नाही आहे. गावाच्या शिवजवळ आला. हां, म्हणजे ते पुढे होई जाई ना मग. गावाच्या शिवजवळ आला. गावाच्या शिवजवळ आल्याच्या नंतर विचार करतो माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा, जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला साडी नेसावी लागेल. सगळ्या महिला मातांना लक्षपूर्वक ऐका. आपल्या हिंदू धर्माचे 2-5 मिनिटात नियम सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल. फक्त हे सांगत असताना एक बी बहीणले राग येऊ देणार नाही. मला माहिती एक बी माय चूक करत नाही. फक्त तरुण बहिणीसले पाय पडी भाऊ सांग राय ना. राग धरण्यापेक्षा जर चूक असेल सुधरवायचा प्रयत्न करा. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी चोखोबाच्या गावच्या शिवजवळ आला आणि वाटतंय ना चोखोबाची बहीण बनून जावं लागेल. मग बहीण जर बनायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल. माझ्या विटेवरच्या मालकानं नऊवार साडी परिधान केली. बाबा विटेवरच्या मालकानं नऊवार साडी परिधान केली. नुसती नेसली नाही तर माझ्या जगाच्या मालकानं डोक्यावर पदर घेतला. बहिणी हो, कोणा पडेल ते लिहिल्या. अगं तुम्ही सांगशात अगं आमना किडा पाडी घ्या माय जाणतो न कडक पडी जायला ते डोक्यावर टाकल्या, चेक करल्या शेतना डोक्यावर पदर. कारण मला बोलणं कत जाई बहिणी म्हणून डोक्यावर पदर लिहिल्या. तुम्हाला पाय पडत सोन चिडी सोन, पण पदर लिहिल्या. आणि पदरनी बोलती किंमत शे हो बाबा, भयान किंमत शे पदरनी. काय माहित शे का, आपला हिंदू धर्माना नेम आहे डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. प्रत्येक बाईने डोक्यावर पदर घेतला पाहिजे. हा, डोक्यावर ना पदरनी इथली इज्जत वाढ असता बहिणीवर. समजा तुम्हाला घरमाने सांग साडी कितला नाही भाई, 200 400 500 600 रुपयान साडी भाई. समजा 600 रुपयान साडी, सहावार साडी 600 रुपयांनी, 6 मीटरनी साडी 600 रुपयांनी. मीटर कितला पडणं बापू बाबा? 100 रुपयाले. पदर कितला मीटर ना राज बहिणी सोन? 1 मीटर ना, म्हणजे तो कितला नाही 100 रुपयाना आहे. पण 100 रुपयाना पदर जर डोक्यावर आहे ना बसेल म्हणा टोपीवाला बाबा आहेत ना या इकडे बसेल देखा. 100 रुपयाना पदर आहे पण तो जो डोक्यावर आहे ना टोपीवाला बाबा, तुमना बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकतस. खोटे ना माय रे रायपूर्ण. काय वयन शेवो, काय संस्कार आहे तो. डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही. हा म्हणशीन डोक्यावर पदर टाकलो आणि जिथला डोक्यावर पदर आहे ना तिथली बाई सुंदर दिकस. तुमले वाटस तो गैरसमज आहे. डोक्यावर पदर देखा ना मला असं वाटस ना बापरे साक्षात नांदुरी गडनी मालकी नजी राहिनी बुवा असं वाटत. आम्हा एखादी बहीण ना काही नुकसान व्हायले का, चला बुवा आमना देवबाना फाटावर पदर लेता छदोतीत बाया मरी घ्यात महाराज त्या आमना जीव घाबरास. असं काय होईल शे का? तसं काही घटना घडेल नाही ना. मग काय पदर लेवाना कंटाळा करू. अरे या म्हणे माया देखील या वयस्कर आहेत, 50 60 70 ना पुढे बजेट आहेत. 60 नी पुढे येते आजी माया बसेल आहेत 60 70 ना पुढे, पण बसेल आहेत तवस ना पदर सुद्धा सरकू देईल नाही शे. हा याले म्हणतास परंपरा, डोकावर पदरच पाहिजे. पण ते असं आहे ना, हे बोलणं का रे. पहिल्या बाया तुम्हाला आजूबाजूला बसेल होती 50 ने पुढल्या काकवा तिसले विचारा. जर का डिकरा जरी मोठा राहा ना, डिकराला देखील सुद्धा खाटवरती उठी जायत पहिल्या बाया. देराने जेठाने सांगित, जेठाने जर सांग का बे का उभी राहिनी, आपला पोर आहे तो बसत नाही काठवर. नाही माय तो देरजेड सारखा दिकस. म्हणजे डिकरा जरी देरजेड सारखा दिके तरी सुद्धा काठवरती उभे राहायचे पहिल्या बाया. इथली मर्यादा होती. गावमाना कोणता का माणूस असा जाय ना तरी सुद्धा समोरतून येणारा म्हातारा जर दिखी घ्या, डोक्यावर चारा न वजं राहावं, लाकडेच न वजं राहावं का दळण दळायला जाणारी बाई राहावं, पटकनी समोर चालता जर समोरला व्यक्ती म्हणून पटकन तोंड फिरायले. नाही माय समोर गोत्या बाबा काय म्हणतील बाय पोरले वयनशे का नाही भू. इथला नियम होता पहिल्या बाईस ना, लगे तोंड फिराय उभे राहत. तो बाबा निघ जाय तो मन माय रस्त्याला लागे. हा नियम होता.
पहिल्या बाया लग्नेच मा नाचेत 15 दिन पहिले गाणं म्हणानं सुरू कर देत लग्नेच मा आणि बाया 22 मास गोडकं करीन नाचेत ते बी 10-11 नंतर तो 7-8 वाजाशी जेवण करी झोपी जायत लोके. हाय मोबाईलनी सत्यानाश करा. हाय मोबाईलनी खावानं बी अर्धी रातनी कांदान पात कर देईल. 7-8 वाजाशी गाव सुमसाम होई जाय पहिले. आई आत्ती वात्रपणा होई गे जास्त. पहिल्या बाया रातना 10 नंतर नाचाल उभे राहत बाया बायास मा नाचेत आणि नाचता नाचता जर कधी एखादा म्हातारा नुसतं खोकली दिन ओ माय दाजी त्या जागेशी ओ माय लगे गप करी बशी जाय. इथली मर्यादा होती. हाते ते सगळा सासरानं बिछातीने बिल्ल मोठ टाकाल करस मन बाई. मर्यादा नाही राहिनी महाराज. हो मर्यादा नाही. आणि खरं सांगू का त्या बहिणीच करते काय अपेक्षा ठेवानी बाबा. कुठेतरी आपलं बी चुकाय राही ना. पहिला सासरा इथला मर्यादा ठेवत या बाबा बसेलत ना. या बाबा जर घ्यात ना या टोपीवाला बाबा नवीन ज्या बन राहणार ना अख्खा रिमिक्स सासरा बन राहणार. रिमिक्स डिंचाक टिचाक डिंचाक अख्खा रिमिक्स बन राहणार. हा ते इथला सुशिक्षित होय घ्यात सुन बाई नाचच न्याव सासरा हो वाहिन्या टाकस हो आप्पा. हार काय सत्यानाश करणार. सासराला दगतात सुनबाई डोकावर पदरली पण तो ना सासरा बी तिथला समजदार होतात. बसेलेत म्हणा बाप सारखा बाबा. इथला नेम राहतस ना आज बी जुना म्हातारा. सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलाल घाबरतस रागमा. जर म्हणा बोलताना तोल घ्या म्हण सुनबाई काय विचार करीन भाऊ म्हणे हो काय विचार करीन माय मन सासराल काय सुमाराने मन सासूल काय बी बोलस. म्हणजे सक्की बायकोले सुद्धा बोलाल घाबरतस या बाबा लोकी. खरंय का नाही बाबा. सक्की बायकोले सुद्धा बोलाल घाबरतस. तसं ते बायको सक्कीच राहत बा. सक्की बायकोले बोलाल घाबरत म्हण सुनबाई काय विचार करीन म्हणशीन. त्या सुनबाया बी पटकन डोकावर पदरले तीस. आते ज्या वैर राहणार ना त्या रिमिक्स सास राहतस. घरमा सुनबाई कामावर साव भाऊ इथलची चड्डी घाले फिरस. हो भाऊ तू चड्डीनं माप तरी वाढाव रे काका. आई इथलची चड्डी घालस ती पण कस काय पदर बिलीर तुल दकीच नाही. हत्तीने ना गंधा मारतून गंधाने विठल विठल खरं तर जुनं काहीच राहील नाही ते पहिला नियम होतात महाराज. इतका नियम होतात ना पोरगी देखाल जर पाहुणा तरी नवरीनी माय बाहेर निघे नाही. पोऱ्यान तोंडा खाली सांगी जाऊ जुन्या बाईशनी 50च्या वय मायत 50ने पुढे एक बी काकूनी सांगू मला असं तुम्ही जवाई दखाल जायला होतात असं कोणी शेका अजिबात नाही. हा ते पहिल्या बाया बिगर माईक न म्हणाल गो पोचाड राहणार तुम्ही. बोलू नका नुसतं ऐकायला येलेत तुम्ही बोलाल नाही. बोलाल मी येले ना मला ते येलेत ना त्याशनी. इथलं बोलता येईल माल कसाल दडका वाटेल. तुमनं पायवर बोलले येतात ना. विडल 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 जुनं काहीच राहिलं नाही. बठ्ठ बदली टाका लोकेशनी. पहिले इथला नियम होतात आणि त्या नियमा राहणं म्हणजे काय आनंद होता. पण देखा आपण जिथला नियमनं उल्लंघन करायला भगवान तटेत लईन ठिर आहे ना. काय करत देऊनी काय परिणाम होई राहणार माहित शे का. तुम्ही लाकडे सोड देणार शेगड्याच धडकाव्यात. शेगडीसोर बागणं नाही गॅस घाल देणार. देवनी आखो चुलावर आणेन ठी देणार तुम्ही. हा त्यांना विरुद्ध मग जावा नाही. जुनं ते सोनं राहा. हा अजिबात नानमा पडा नाही. पहिले 30-32 ना उन्हाळा 35 पर्यंत ना उन्हाळा मला दाखल पण ना चांगला आठस. 32-35 पर्यंत ना 32-35 ना उन्हाळा मा आपण इथला 150 आहेत. आपण पंखा काढा मग देवनी 35 वरनं 40 वर लई घ्या. आपण कूलर काढा. कूलर काढताच त्यांनी 45 ना टकोरा दिदी ना आती येश्या काढ्यात. अरे तो 50 वर पोची घ्या रे काका हो. तुम्ही त्यांना विरुद्ध मग जाऊ नका. त्यांना विरुद्ध मग फॉर्म भरणं म्हणजे सरळ आपण स्वतः तंगड्या तरी उपटिले नाही.
जुनं तेच सोनं शे. हा, जुनं तेच सोनं शे. पहिलं जे जे सांगसू ना, मी जे दाखलपणे देखील शे ना, ते पक्क याद ठेले बापू बाबा, तुमले ते माहीतच आहे. आपण दाखलपण जे देखील शे ना म्हणा बचपन अख्खं याद आहे माले. पहिला काय नियम होतात. आणि मी जुना म्हातारास मग जास्त बटस, कारण त्यास मग बशीसनी मुकलं शिकायला भेटस. आता सांगू तुमले जुनास ना परिणाम काय काय आहे. पहिला म्हातारा जर पोरगी देखाले घ्यात, संगे 2-4 म्हातारा राहत पोऱ्यांसंगे. बाबा बरोबर आहे ना, 2-4 म्हातारा राहत. आणि त्या घरमा घुसताच पोरणी माय, पोरले कितल्या बहिणी, पोरणा भाऊ, पोरणा बाप, पोरणा काका बाबा लगेच अभ्यास करलेत. येरारे लगे बोटे मळी देत, फक्त चहा पीस रे, जेवण नाही मन दिस रे. आपले करणं नाही ना उठाटीन. इथला समजदार होता. म्हणजे जुना असले अनुभव होता. आणि त्यास ना जोडेल लग्ने 100 माई 95% संसार करेत. 5% फारकती आहेत. आते 100 माई 95% फारकती आणि 5च लग्ने टिकी राहणार. का ब म्हातारा दल्ला असले कोण लईच जात नाही. पोरे पोरे जातच. आणि आको आग्रही इथला रास ना मित्र लिहिले, बावड्याला लिहिले संगे. बावड्याला सांगेल यान करता पोर दखाल जाजनी बावड्याला विचारत, बावड्या तुला पटणी का रे? ओ भाऊ तून करता येलेत रे, तू बावड्याला विचारशी. बावड्या उभा पिकोर ताबा लिहिली रे भाऊ, तून करता येलेत रा. आपण कितला येडापणाशे आहो, कितला येडापणाशे. म्हणजे काहीच नाही राहिनं महाराज. जुनं काहीच राहू देणं नाही. हो आको जुना म्हणा एक प्रकार सांगत. जुना बाबा बसेलेत, जसा बसेलेत तसाच बसेलेत. कवच ना बसेलेत या बसेल बाबा, उठणार नाही. म्हणजे कोणीच उठी राहणार नाही. 1-2 जण आता काहीतरी लघुशंकाना त्रास वगैरे होतील त्या उठी राहणार. पण बाबा लोकेस मा एक बी बाबा उठी राहणार नाही. नाही ते आई वय मा थकी जास माणूस. बरोबर आहे की नाही. आई वय मा काय आमने जाते अशी उपाधी जायला खिचडी खाई काय बटी घेऊ ते उठावंच नाही. हां, आणि जर उभं राहावं की ते बट्टा येत नाही. पण जुना बाबा लोकेच नाही देखील बैठक सुद्धा अजून सुद्धा मानताट करीन बसेल शेतच. का बरं जुनं खायला शे. हां, खावाले बी चांगलं होतं पहिले. त्यासले विचारा त्यास ना मायबाप काय खावाड्यात. भाजी जर सरी गई दुपारले काय करेत बाबा, काला मोड देत भाजी, भाकर राव पोळी राव, काला मोड देत, गुई चुरी देत, तेल टाक देत. खाय भाऊ गुई तेल ना काला, असा दान गल्ला म्हातारा. हा ते जर भाजी सरी गी का ते ना पुरेशले या माया मॅगी बनाई देतीस. हो माडी तू त्याला खावाडशी मॅगी तू दी ना आगी. चांगलं खावाडत जाय ना काकू, चांगलं खावाड त्याले. तू कुशाल मॅगी खावाड. काय ताकद राही त्या पोरेस मा. विडल विडल विठ्ठल 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 आते सुद्धा बाबा लोकेच ना तोंडकडे देखा चमकतच म्हणतं. जुना म्हातारा चमकतच. हां, आणि तरुण पोरे 20-20 25-25 वरीस ना त्याच ना गाल ना गोचाता का. म्हाताराच ना गाल असा टवटवीतनी प्रफुल्लित रसगुल्लान गत दिखतं. हा त्यांना पोरेच ना गाल असं वाटत ना खोबरान वाटी का मावाळल्यातच नाही. त्यांना खावालेच चांगलं नाही. मॅगीन फॅगी खात अशा. जुनं काहीच राहिलं नाही. अरे माझ्या जगाच्या मालकानं नववार साडी परिधान गेली, डोक्यावर पदर घेतला. बहिणी हो तुमच्या पाया पडून सांगतो, आजचा कीर्तनकार म्हणून ऐकू नका. तुमचा भाऊ बोलतोय, तुमचा मुलगा बोलतोय, हक्काने बोलतोय. डोक्यावर पदर घेतला पाहिजे, कारण डोक्यावरचा पदर आपली इज्जत वाढवतो. हो, डोक्यावर पदर घ्यायचा. पदर कोणी घेतला? अहिल्यामाता होळकर. मंदिरातले देव जीवन बसून ठेवले ना, जेवढं राजे छत्रपती शिवरायांना श्रेय जातं तेवढंच अहिल्यादेवी होळकरांना पण जातं. पण अहिल्यादेवीचा एखादा फोटो दाखवा बिनपदराचा. स्त्रियांचं शिक्षणाचं जे बीज रोवलं ती माय म्हणजे सावित्रीमाई फुले. सावित्रीमाई फुलेंचा एखादा फोटो दाखवा मला बिनपदराचा. हाय का? अजिबात नाही. राजे छत्रपती शिवरायांची माय जिजाऊ मासाहेब एखादा पदर पडेल फोटो देखील शका? अजिबात नाही. पदर नाही पडू दे ना पहिल्या बाईसनी. ते जर देखील नाही वा बाकीने तरुण बहिणी सांगतील महाराज तुम्ही बोलता जुनं सांगणार ना, ते आम्ही काय देखील नाही. ठीक आहे ना. आज तेच थोडा वर्ष पहिले आपल्या कानादेशनी बाई, आपला कानादेशनी कन्या राष्ट्रपती वहिनी होती. काय नाव? प्रतिभाताई पाटील. आपला कानादेशनी पोरगी, आपला कानादेशनी बाई राष्ट्रपती वैगी. पण एखादा फोटो दाखड द्या बिगर पदर ना शेका. कोणी देखील का एखादा फोटो?
अजिबात नाही. राष्ट्रपती होई गे तरी डोक्यावर ना पदर पडू दिना नाही. आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगला जास नाही पोलो तीर पाखोसस व काकू तू पदरले व बहीण तू खिचडी वाटस ओ संगू काकू. अरे राष्ट्रपती पदरले नाही आई बहीण बचत गटनी मिटिंगला जास नाही पोलो तीर पाखोस भानड सुरूत. तेवढं बरं आहे देव म्हणा त्याच्या बायाने दागू. विडल विडल माझ्या जगाच्या मालकाने डोक्यावर पदर घेतला. गावात प्रवेश केला दर्जाचा. आणि पहिल्या बायांचा अजून एक नियम मायरमा बाप कितला बी श्रीमंत वय कितला बी मागड्या चप्पल लिहेल होतीन. गाव मागुसान टाइमले पहिल्या बाया पायमाना चप्पल हात मादर येत. जुन्या बाईसले विचारा जुना बाबा बसेले त्यासले अनुभव होईन. कितला बी श्रीमंतनी अंडेर वय गाव मागुसान टाइमले दर्जामा येतात पायमाना चप्पल हात माली. तुम्ही भले दर्जा माईसनी पायमाना चप्पल हात मा नका लिया बहिणी सोन पण कमीत कमी किचन रूम मा तरी घालीन रांधू नका हो ताई सो. हा पायातली चप्पल हातात घेतली माझ्या जगाच्या मालकानं. पायातली चप्पल हातात घेतली चोख्खा मेळ्याच्या दारात गेल्याच्या नंतर दरवाजावर थाप टाकली आणि आवाज दिला वहिनी अगं दरवाजा उघडणं. आवाज दिला माझ्या चोखोबाच्या पत्नीला. वहिनी उघडा दार हाका मारी वहिनी उघडा दार हाका मारी वहिनी उघडा दार हाका मारे वहिनी उघडा दार हाका मारे चोखोबाची बहीण दादा जानते चोखोबाची बहीण दादा जानते चोखोबाची बहीण दादा जानते चोखोबाच्या पत्नीनं सोयराबाईनं दरवाजा उघडला. माहीतच नाही विटेवरचा मालक आहे. ननीनबाईच्या रूपात आलेल्या माझ्या भगवंताला घरात प्रवेश आहे. 28 दिवस पर्यंत चोख्खा मेळ्याच्या घरातली कामं धंदा केली धुणं भांडी केली. चोखोबाच्या बायकोचं भाडण पण पूर्ण आवरलं महाराज. आणि भगवंत चोख्खा मेळा यायच्या आधी सांगितलं वहिनी मला जावं लागणार आहे निघावं लागणार आहे. आणि भगवंत निघाले. पण किती दिवस काम केलं 28 दिवस पर्यंत चोख्खा मेळ्याच्या घरामध्ये कामधंदा केली महाराज. आता मला सांगा 28 दिवस पर्यंत कामधंदा केली इथपर्यंत ठीक आहे. पर भक्ताच्या बायकोचं भाडण पण केलं. महिला मातांना आणि वयस्कर बाबांना समजेल माझं बोलणं. बाई जर रजस्वला असेल मासिक धर्म असेल पाया पडून माफी मागून बोलतो पण स्पष्ट करण्यासाठी बोलावं लागते. रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. बरोबर आहे ना बहिणी हो. मंदिरात रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाहीये. मूर्ती आपला भाव चांगला आहे आपण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतो म्हणून तिच्यात प्राण आलेला आहे आपला भाव आहे. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघितलं तर मूर्ती दगडाची आहे. पर दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला चालत नाही. अरे माझा विटेवरचा मालक दगडाची मूर्ती आहे तरी 4 दिवस बाईला जाऊ देत नाही. पण माझा विटेवरचा मालक भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो महाराज. किती खालच्या स्तराला उतरतो भक्ताची भक्ती बघून नाही का. उचनीचा काही नेनो भगवंत उचनीचा काही नेनो भगवंत उचनीचा काही नेनो भगवंत उचनीचा जातीपातीला अजिबात किंमत नाही महाराज. अंतकरणाचा भाव माझा भगवंत पाहतो त्या भक्ताच्या घरी कसलंही काम करायला तयार असतो. हा सगळा अनुभव माझ्या तुकोबारायांनी बघितला आणि बघितल्याच्या नंतर सांगितलं भंगाच्या प्रथम चरणामध्ये साधवया भक्ती
बरं कानडा माय फेवरेट राग आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी अजून 15 मिनटं कोणी जागा सोडणार नाही. तुम्ही म्हणसान तर तुमले जर वाटत होय आम्ही थकीगूत भू आवर महाराज मी लगेच आवरसू. काय करू बोलू ना 10-15 मिनटं बोलू का आवरू बाबा आवरू असं हं? नाही रे भो हो म्हणा बाप रे भयान कोणता आहे वाढे तुझ्यामध्ये बारीक यातले सांग देत जा भो महाराज येले तशी कारण या स्वर्गाव आहे का नाही रे भो आहे ते असं होय की ते पहिले जुना महाराज सांगत म्हणे गाड्या बद्यात नाही पाय पाय गाव मग घुसलो म्हणे चाल राहीन तू चालता चालता त्या पोरीशने दख म्हणे बैर दिशाला जायला पोरे त्याशने दखताच वाराया मारा ओथून बहीण बावा ऊन आबू म्हणे समजी लिहू म्हणे या गावमा पुरा कोंदा आहे बस नाही तसं गाव भारी कीर्तन ठेवले म्हणजे गाव चांगलं आहे आणि गाव तरी गटारी 1-2 रास विषय नाही. ऐका सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं आता सगळ्यांनी भजन गायचं आहे. ऐका साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यांना भजन गायला सांगतो. सगळ्यांनी हातानं टाडी मोखाने नामचिंतन करायचं आहे. हां तुम्ही म्हणसान तर 15 मिनटं बोलेल पर जागा मात्र कोणी सोडायची नाही. शपथ आहे तुम्हाला जागा कोणी सोडू नका सर्वांनी. सर्वांनी भजन गायचे. बापू बाबा विठोबा रखुमाई सर्वांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा. शपथ आहे खोटं बोलायचं नाही. लास्ट अँड बेस्ट 15 मिनटं फक्त. कोणी कोणी भजन म्हणलं खरं खरं सांगा. शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा तुम्हाला पटातलं सांगितलं होतं ना भजन म्हणा असं. कोणी कोणी भजन म्हणा कोणीच नाही का बा देवनी तुम्ही काय तरी विचारचे काय मेअरवरती काय उपटा